आमच्या साथीला आमचे स्कोरर देखील सज्ज आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने प्री क्वार्टर फायनलचा पहिला बॉल. आडव्या बॅटने खेचायचं होता, वेग होता. पहिलाच बॉल अगदी वेगवान डिलिव्हरी हाताळताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. एका बाजूला साईराज मोरे आहेत तर त्याच्या विरोधामध्ये पहिला बॉल हाताळताना प्रतीक पाहायला मिळतात. दोनही टीम्सकडे बरेचसे मॅच विनर्स देखील आहेत. कोंदिवडे संघाचा विचार करायला गेलं सौरभ जाधव, त्यांची एक रन मशीन आहे ज्याच्या बॅटमधून बरेचसे मोठे फटके आजच्या दिवसामध्ये पाहिलेत. समोर तितकाच ताकदीचा फलंदाज साईराज मोरे पाहायला मिळतोय. आता देखील आउटसाइड दी ऑफ स्टंप चांगला बॉल, अगदी चेंडूने उसलीच कमी पाहायला मिळाली. तिथे बाउन्सची अपेक्षा करत होते, आला हा डॉट बॉल. पहिल्या 2 बॉल्सवरती एकही धाव बनवून दिली जात नाहीये. 2 धावसंख्येवरती आता धावफलक स्थिरावलं जाते. 3 षटकांच्या मॅच मध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. अशा परिस्थितीमध्ये प्रतीक चांगली गोलंदाजी हाताळतात. पुन्हा एकदा आता समोर लॉफ केलाय, लॉंग ऑनला बीट करत जात असताना सीमा रेषा पार मारलाय 6 धावसंख्येसाठी. इट्स अ ह्यूज, इट्स अ 6. आता थांबा, पुढच्या बॉलची वेट करा. बॉल शोधायला गेले होते ते देखील डीजेच्याच बॉक्स मध्ये. षटकाराने श्री गणेशा लगातार 2 कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रणय तोरणे. मामा डीजे हाताळतायत, भाचा तिकडे कॅमेरा हँडल करतोय. अजून कोण बाकी असेल तर युट्यूब वाहिनीवर पण बसवा ऑपरेटर साठी. आडव्या बॅटने फटका खेचला. काऊ कॉर्नर मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जातीय. अगदी कर्जत तालुक्यातील फेमस डीजे ऑपरेटर नयन थोरात आपलं सुद्धा इथे सहर्ष मनपूर्वक स्वागत. लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइस त्यांच्याकडून आलंय नयनजी थोरात यांच्या माध्यमातून. इथे 7 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा मानस. पॉइंट मध्ये करणार नाहीयेत कोणती चुकी. या मॅचची पहिली विकेट जातीये देऊया संधी डीजेला. आता या क्षेत्रामध्ये देखील उतरलं पाहिजे. कमालीचे डीजे ऑपरेटिंग बाबू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रामदासचा जॉब त्यांनी खाऊन टाकलाय. पुढच्या स्पर्धेमध्ये बाबूच पाहायला मिळतील की काय. आडव्या बॅटने बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये आला, त्याला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या सीमा रेषा पार आलाय 6 धावसंख्येसाठी षटकार. आतंकवादी कहती है सरकार हमें, सरकार हमें. डीजे लिंब्या उर्फ रामदास अगदी विश्रांती घेतात. पण डीजे बॉक्स मध्ये आपण पाहतो ऑपरेटर बाबू धुरी प्रेक्षकांपर्यंत एक चांगलं संगीत पोहोचवतात. जणू मार्केट खाऊन टाकले रामदासचं. रामदासचा कमबॅक होणार उद्या संध्याकाळी. नक्कीच उद्या प्लेअर आणला जाईल आणि नक्कीच त्या प्लेअर वरती सॉन्ग मिक्स केले जातील.
ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या 1 बाद 13. दुसरं षटक आता इथून मार्गस्थ होताना पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजीसाठी दत्ता कराडे. रामदास यांचं नेटवर्क संपलंय मोबाईल मधलं. बाबू धुरीला संधी दिली आहे. ऑन साइड मध्ये फटका खेचला जातोय मिड विकेट मध्ये. एक तिथे कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न असणारे 2 देखील झाल्यात. शेवटच्या मोमेंटला चेंडू अगदी बाउंड्री लाईनला टच झाला, आलाय हा चौका. पहिल्याच चेंडूवरती गॅदर करायचं होतं. जिथे दत्तावरती आता दडपण आहे, क्षेत्ररक्षकांची साथ हवी आहे. या खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं रात्रीच्या सत्रामध्ये जिथे धावा सहज बनवल्या जात नाहीयेत, दुसऱ्या सत्रामध्ये अशा परिस्थितीमध्ये धावा जात आहेत. खोलात टाकलंय, पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी अपील देखील उचलून धरली आहे. फलंदाज अगदी लेग बाय स्वरूपामध्ये, LBW स्वरूपामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होत आहेत बाद. बॉलिंग मध्ये नाही केले तितके व्हेरिएशन डीजे मध्ये करतोय. कौतुक झालं पाहिजे. रामदासला टेन्शन आलंय, असेच गाणे वाजले तर उद्या काय. चेंडू बॅटला ब्रस्ट मागे शॉट थर्ड मध्ये आला होता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या एकेरीने 2 बाद 18 धावा धाव फलकावरती आहेत. दत्ता चांगली गोलंदाजी करतोय. एक महत्वाचा फलंदाज तिथे लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी देखील ठरला. ऑन साइड मध्ये मारलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचं कॉल एड इंजर एंड वरती. विकेट किपर एंड कडे हा थ्रो आला होता. नॉन स्ट्रायकर एंड वरती येणं अपेक्षित होतं. इथे देखील 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 आता 20 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 3 षटकांची मॅच आहे. अजूनही इथून 1 षटक येणं बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किमान 35 पर्यंत पोहोचण्याचं मानस आता इथून धामणी टीमने ठेवला असेल. ऑन साइड मध्ये पहिलेच बॅट आली आहे. अगदी वेगावरती खेळ करत असताना मेरिटच्या विरोधामध्ये खेळ करत बसलेत खऱ्या अर्थाने फलंदाज. आणखी एक डॉट बॉल आलाय. इथे चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. इथे धावाच बनवून दिल्या जात नाहीयेत. एकात दुसरा मोठा फटका आलाय, परंतु त्याला सोडून अगदी फक्त 1-1 आणि 2च धावा त्याने खर्च केल्यात. इथे हा बॉल लोवर फुल टॉस बॉल, त्याला अगदी जर पाहायला गेलं मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये ट्रॅव्हल देखील झालाय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, वाईड थ्रो पाहायला मिळाला. तत्पूर्वी इथे कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. षटक क्रमांक खऱ्या अर्थाने आता इथे जर पाहायला गेलं ना 2 देखील इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळल्यानंतर एकूणच धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 2 बाद 22. देऊया संधी डीजे बाबूला.
वरती आहेत. आता इथून शेवटचं षटक इथून मार्गस्थ होताना पाहायला मिळेल, जिथे विकी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक दोनही फलंदाजाकडे ताकद आहे इथून फटके खेचण्याची, परंतु ते फटके आता इथून येणार का शेवटच्या षटकामध्ये? कोंदिवडे संघ विचार करायला गेले तर इथे किमान 3 ते 4 धावांमध्ये आता या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न करत असेल. त्याच जर विरोधामध्ये विचार करायला गेलं, धावणी टीम अगदी मोठ्या धावा बनवण्यासाठी लक्ष्यकडे वाटचाल करते. ऑन साइड मध्ये गॅप देखील पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. अगदी वाईड थ्रो आहे, बॅकअप देखील अगदी बीट झाला, तत्पूर्वी कंप्लीट केल्या जात आहे तिथे 2 धावा. आणि या दुहेरीच्या साह्याने आता 2 बाद 24 धावा एकूणच धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता इकडे ऑपरेटर देखील चेंज झालेत. आता तनय शेलार यांचे व्हेरिएशन्स. चला बाबू बोला, माईक घेतलाय आपण. 24 झाल्यात. 1 शॉट म्हणजे इथे धावा असतील त्या 23. इथे समोर लॉफ्ट केलाय. तनय शेलार यांनी पहिलेच प्रेडिक्ट केलाय हा षटकार, आणि मी गाणं वाजवणार. चला या पटकन या. धाव फलकावरती पाहायला मिळतात. 23 होत्या, त्यानंतर आलेला हा षटकार. आता फटकेबाजी केली जाते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचं मानस आहे. डेंजर एंडला क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील 2 आल्यात. या 2च्या साह्याने आता 31 झाल्यात. गोलंदाजीमध्ये विकी आता थोडस महागडे ठरताना पाहायला मिळतोय. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं ना, विकीने इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारली होती, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्यात, त्या देखील 3 बॉल्स मध्येच. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक फलंदाज लेग बिफोर स्वरूपामध्ये होत आहेत बाद. शेवटचे 2 चेंडू बाकी असावेत या सत्रामध्ये. त्या चेंडू अगदी जर पाहायला गेलं, एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलं. 3ऱ्या धावेचं मानस आहे, आणि तिथे नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज 3री धाव घेत असताना आता इथून बाद होताना पाहायला मिळतात. या 2च्या साह्याने आता एकूणच जर पाहायला गेले 31 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही शेवटच्या बॉलचा खेळ आता इथून बाकी असणार आहे. एकतीस झाल्यात शेवटचा बॉल या 17 मधला. 33 झाल्यात. ऑन साइड मध्ये मारायचं होतं.
आणि तिथे फलंदाज होत आहेत बाद. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा बनवण्यात आल्या त्या 33 आणि आता येणाऱ्या 18 बॉल्समध्ये इथून धावा बनवाव्या लागतील 34. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आवाज ऐकूयात सुमेधचा. तत्पूर्वी देऊया संधी डीजे तनयला. Two trailer park girls go round the outside, round the outside, round. सेट केलं जात आहे. 3 षटकाचा अजूनही सामना बाकी असेल. हो सोमताई चषकाचं आयोजन भारी जाऊया गुंडगे गावाला आपल्या सोमताई चषकाचं नियोजन भारी जाऊया गुंडगे गावाला सोमताई चषकाचं आयोजन भारी जाऊया गुंडगे गावाला सोमताई चषकाचं नियोजन भारी जाऊया गुंडगे गावाला. Thank you so much, DJ. सरस मैदानामध्ये आयोजन केलंय खूप सुंदर काही होते सोमताई चषक एक नंबर. थँक्यू सो मच डीजे. अगदी एक चला मैदानामध्ये बॉल द्यायचंय. समजा चषक 2026 एक उत्कृष्ट संगीत आपण पाहिलं. गणेश मोरे आपण कॅमेरामॅनला जाऊन पकडावं लागेल.
इथून सेकंड इनिंगचा होती सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला होता. पहिलं षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज आपण पाहतोय भावेश आता स्ट्राईक वरती असतील. भावेश आणि सौरभ ही जोडसाखळी मैदानामध्ये आता दाखल झाली आहे. गोलंदाज अजय आता सज्ज झालाय. बॉलिंग एंड वरून पहिला षटक हातातील. 3 षटकांमध्ये 34 धावा इथून डिफेंड करायच्यात. मागचे 2 सामने इथून डिफेंड केलेत. इथून तिसरा सामना डिफेंड करतील का, नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. पहिला चेंडू यावेळेला अगदी कव्हर्स वरून फटका सजवला. क्षेत्ररक्षक होते ते कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होते सर्कल मध्ये. त्यानंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक होते. ते चेंडू अडवण्यात आलं. क्षेत्ररक्षण आपण चांगलं पाहिलं. इथून सिंगल धाव आली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतो. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक वरती येतील सौरभ. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली आहे. त्यानंतर दुसरा चेंडू फेस करतील गोलंदाज अजय याचा. सौरभ स्ट्राईक वरती असतील. यावेळेला सुद्धा लो फुल टॉस चेंडू होता. वेग पाहिला आपण. बॅटची लिडिंग आहे होती. फंबलिंग बघायला भेटलं मागे आणि हा येतोय चौकार. नंबर खेळाडूंचा भारी सन्मान घेऊन जोडलंय गावागावाला. लाखाचं बक्षीस ठेवून चषक आला हा नावाला. थँक्यू सो मच डिझेल. सोमजाई चषकाचं आयोजन भारी. जाऊया गुंडगे गावाला. आपल्या सोमजाई चषकाचं नियोजन भारी. जाऊया गुंडगे. थँक्यू सो मच. चौकाराने इथून सुरुवात होती. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक वरती आले. पहिल्याच चेंडू होते त्यांच्या बॅटीच्या कडेने. त्या लिडिंग एज होती. चेंडू अडवायचा प्रयत्न केला होता पण फलंदाजाला चौकार प्राप्त झालाय. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू स्टॉप करतील. फलंदाजाला बीट केलं तर प्रॉपर टाइम झालं नव्हतं. प्रणय तरुणे केटीसी लावी सोबत पण चांदेला सुद्धा जायचंय. यावेळेला विकेटचं पतन बोल्ड इथं केलं जात आहे. फलंदाज बाद. या वेळेला आडवा बॅटने स्ट्रोक सजवलाय. आल्या आल्या स्टेजच्या जवळ पाठवलाय. ब्रँडेड सिक्सर. तेवढी लांबी होती या फटक्यावरती. आल्या आल्या मैदानामध्ये विकीने टोकलाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर फॉर शॉट होता. ब्युटिफुल पाहिला पण मैदानामध्ये एक सुंदर स्ट्रोक होता. या बॅट्समनच्या बॅटेमधून आलाय.
5 चेंडूतून खेळ समाप्त झाला. आपण स्कोर बघू शकतो. धाव फलकावरती धावा आहेत 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बबलू शिंदे स्कोरर आहेत. चुकी घडणार नाही त्यांच्याकडून. अगदी सतत आम्हाला स्कोर सांगते. विकेट, फटका फसला. आडवा बाट्याने स्ट्रोक सजवायचं होतं, प्रॉपर टाइम केला नाहीये. जातीय विकेट. देऊया डीजेल संधी. इथून टी फॉर टॅग केलं जात आहे. आल्या आल्या षटकार ठोकलो त्या फलंदाजाने, त्याला इथे बाद करण्यात आलं शेवटच्या चेंडूवरती. विकी परतला डगआउट मध्ये. इथून न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येईल. इथून दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक आलात. पहिला चेंडू ऋतिक यांचा. समोर लेफ्ट हँड बॅट्समन असतील. वाईड ऑर्कर लेनचा चेंडू होता. तिथे मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. जिथून फेकतील. एकच धाव इथून ऍक्वर्ट केली जाईल. या एक धावेने स्ट्राईक रोटेट होईल. न्यू बॅट्समन कडे आता स्ट्राईक असेल. अगदी वेगाने पहिला चेंडू इथं हाताळलाय. वाईड साईड यॉर्कर होता आपण पाहिलं. ती खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती सिंगल धाव ऍक्वर्ट केली गेली आहे. राईट हँड बॅट्समन आता स्ट्राईक वरती असेल. ती शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेटचं पतन झालं होतं. त्यानंतर न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले. अनिकेत आला. आता स्ट्राईक होते. अनिकेत असतील. समोर ऋतिकचा हा बॉल फेस करतील. यावेळेला आउट ऑफ लेग स्टंप आपण पाहतोय चेंडू. येस ऑफिशियल सांगतील हा असेल वाईड चेंडू. अगदी खूपच बाहेर होता लेग स्टंपच्या. लीव्ह केलंय फलंदाजाने सुद्धा. चोर आलाय. दहा चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल टीम कोंदवडे संघाला. अगदी गोलंदाजी करत असताना धामणी संघ पूर्णपणे एफर्ट्स देतात. चांगली गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतो आतापर्यंत. या तिसऱ्या सामन्यामध्ये दिसतीये. मागच्या 2 सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच धावा रोखण्यात यश आलं होतं धामणी संघाला. इथून समोर कोंदवडे संघाचे फलंदाज आहेत. त्यावेळेला सुद्धा सुरेख चेंडू होता. वेग आपण पाहिला असेल. अगदी ब्लॉक होल रिजन मध्ये हा चेंडू हाताळला होता. इथून डॉट चेंडू होतोय. मिस अँड फ्लट झालं फलंदाज. सौरभ स्ट्राईक वरती होते. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. पूर्णपणे ऍडव्हान्टेज इथून त्यांच्याकडून घेतला जात नाहीये. येणारे अजूनही चेंडू बाकी असतील. गरज असेल इथून. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. चालत त्या 15 धावा.
तर येणारे असतील 9 चेंडू बाकी आणि गरज असेल 19 धावांची. सौरभला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनही 19 धावा करायच्यात. या वेळेला सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा कव्हर सोडून फटका सजवलाय. क्षेत्रशक्तीतून फंबल होतात. इथून चौकार जातोय. मोकळ्या क्षणी आलेला चौकार नक्कीच संघासाठी महत्वपूर्ण ठरेल. साहिल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साहिल. अगदी झोप झाली तुमची. यावेळेला आपण सुद्धा पाहिलं वेग होता चेंडूवरती पण चेंडू आउट ऑफ लेग स्टंप. ऑफिशियल सांगतील हा असेल वाईड. इथून अजून एक चेंडूची फेकी करावी लागेल. एक धाव इथून ऍड केली जाईल. आता गरज असेल 8 चेंडू आणि 14 धावांची. 8 चेंडू 14 धावा. मागच्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं बीट संघ 14 धावा बनवू शकला नव्हता. यावेळेला सुद्धा अगदी आडवा बाट्याने स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील. इथून एकच धाव घेतली जाईल. या एक धाव्याने आता स्कोर पोहोचेल 21 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय. 2 विकेट डगआउट मध्ये आहेत. येणारे अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. गरज आहे ती 13 धाव्यांची. इथून शेवटच्या चेंडूवरती कोणता फटका येईल, सिंगल येईल की विकेट येईल की षटकार किंवा चौकार, नक्कीच मॅचचं पूर्णपणे बदलाव करेल. आजच्या दिवसामधील ही क्वार्टर फायनल आपण पाहतोय. 4थ्या दिवसाची आधी 4थी क्वार्टर फायनल. खोंदिवडे विपक्ष धामणी. अगदी एक टफ फाईट मैदानामध्ये. यावेळेस सुद्धा आडव्या बाट्याने स्ट्रोक सजवत होता. अलॉंग द कार्पेट लेवल फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी घडणार नाहीये. एकच धाव घेतली जाईल. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आली आहे सिंगल धाव. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. गायकवाड आमचे रोहन मोरे एक चांगलं संगीत गात होते. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा तिसरं षटक सुरुवात होईल. गोलंदाज निलेश आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलं दामणी संघाकडून. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर 6 चेंडू मध्ये 12 धावा इथून डिफेंड करायच्या असतील तर. होतीये सुरुवात तिसऱ्या षटकाला. पहिला चेंडू वेग होता त्यावरती करता आला नाहीये प्रहार. प्लेड अँड मिस झाल्यात. स्ट्राईक रोटेट करण्यात इथं आली आहे. पण फलंदाज होतील बाईट. बाट आणि स्ट्रोक सजवायचा होता. बाट आणि बॉलचं प्रॉपरली कनेक्शन होत नसताना आपण पाहतोय हा हिक डॉट चेंडू येतोय. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त होतोय. 2 चेंडू मध्ये इथून कोणतेही धाव आली नाहीये. दबाव दबाव इथे मैदानामध्ये प्रेशर क्रिएट केला जातोय.
इथून वाईट चेंडू होतोय, इथून एक धाव ऍड केली जाईल. उद्या जर कमिटीचा निर्णय चेंज झाला तर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहिलं कूलर आहे, बॉलरसाठी सुद्धा कूलर आहे, ती कॅन्सल करून एलपीजी सिलेंडर असेल. इथून डॉट चेंडू होतोय, आपण बघतो मैदानामध्ये अगदी फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट केला जातोय. आता गरज आहे 3 चेंडू आणि 11 धावांची. प्लेन अँड मिस झालेत. फलंदाज आपण पाहिलं इच अँड एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग ट्रेमेंडस प्रेशर ऑन द बॅटिंग साइड टीम. अगदी हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये येते. आता प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये करायच्यात 11 धावा. इथून बिग हिट येणं अपेक्षित असेल. बॉलर झालेत रेडी, समोर फलंदाज फेस करतील. या वेळेला बीट केलं जात बॅक टू बॅक. हा ही चेंडू डॉट येतोय. इथून 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त होतोय. येणारे असतील अजूनही 2 चेंडू बाकी. करायचे आहेत 11 धावा. या चेंडूवर ते पूर्णपणे नियंत्रण बदलेल जर बिग हिट मैदानामध्ये येईल. दोन चेंडू 11 धावांची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक वर आहेत. या वालेच आपण पाहतोय फटका सजवलं होतं, प्रॉपर टाइम केलं होतं, पण तिथे एक सूचना तुम्हापर्यंत आम्ही पोहोचवेल. अगदी आयोजन कमिटीचा एक निर्णय आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे आणि गोलंदाजासाठी सुद्धा कूलर आहे, ती कॅन्सल करून नक्कीच सिलेंडर गॅस ठेवण्याचा एक निर्णय असेल. एक सुवर्ण संधी असेल ती जर कमिटीने सिरियसली घेतलं तर. कूलर नाही तर सिलेंडर गॅस असेल. यावेळेला आडव्या बॅटेने स्ट्रोक सजवलाय. धामणी संघ प्रवेश करतोय. स्टंप्स तिथेच ठेवायचे आहेत. ऑफिशियल बेल्स तिथून जमा करायचे आहेत. इथून धामणी संघ थेट प्रवेश करतोय टॉप 6 मध्ये.